नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी मस्त ग्रेव्ही बनवणार आहे. चिकन ग्रेव्ही अगदी हॉटेलमध्ये लागते तशा पद्धतीने, आणि यामध्ये जराही एकही थेंब पाण्याचा वापर न करता ही चिकन ग्रेव्ही मी बनवणार आहे. तर पहा किती छान सुंदर बनते, आणि टेस्ट विचाराल तर एकदम हॉटेलसारखी, तर तुम्ही हॉटेलमध्ये जाणंच विसरून जाताल. इतकी छान टेस्टी तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता. तर चला कशी बनवते. तर मी ते चिकन घेतलेलं आहे, अर्धा किलोच्या जास्त आहे, 1 किलोपेक्षा थोडंसं कमी आहे. चिकनला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये. त्यानंतर यामध्ये घालूयात आलं, लसूण आणि कोथिंबीरची पाने घालून मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. पेस्ट यावरती घातलेली आहे. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट केलेली आहे, 2 टोमॅटो आहेत. टोमॅटोची पेस्ट जास्त बारीक केलेली नाही आहे, जरा जाडसरच अशी ठेवायची आहे. त्यानंतर 2 मोठे कांदे घेतले होते मी. कांद्यांना चांगलं तेलामध्ये डीप फ्राय करून घेतलेला आहे ब्राऊन कलर येईपर्यंत, आणि त्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट केलेली आहे पाणी न घालता. त्याचबरोबर 1 कुटरी दही घेतलेला आहे. हे सर्व घातल्यानंतर हाताने व्यवस्थित चिकनला मिक्स करून घेते. चिकनला छान लावून घ्यायचं आहे. मस्त आपण याचं मॅरिनेशन करायचं आहे. त्यानंतरच चिकनला ग्रेव्हीला छान चव येते. मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे. चांगलं करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूंनी सारखं. आणि त्यानंतर थोडा वेळ, म्हणजे कमीत कमी अर्धा तास तरी आपण हे रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. म्हणजे चिकनमध्ये हा मसाला छान मुरतो आणि चिकनला छान एक चव येते, मस्त लागते. त्यानंतर काही मसाले टाकूयात. सुक्या मसाल्यांमध्ये मी यामध्ये एक चिकन मसाला आणि मटन मसाला घातलेला आहे. त्यानंतर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, जिरे पावडर, धने पावडर अर्धा चमचा घालायचे आहेत. त्याचबरोबर आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये आणखी काही मसाले असतील घरगुती ते देखील वापरू शकतो. काश्मीरी लाल मिरच पावडर मी अर्ध्यापेक्षाही कमी घातलेला आहे, जास्त तिखट नको आहे म्हणून. आणि 1 चमचा कांदा लसूण मसालाचा घातलेला आहे. तर आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ घालायचं आहे चवीनुसार, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे मी. क्वांटिटीनुसार घालायचं, जितकी आपली क्वांटिटी आहे तितकी. तर हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे. छान हाताने व्यवस्थित मसाला सर्व चिकनला लागला गेला पाहिजे असं आपण हे मिक्स करून घेऊया. तर पहा, चिकन मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. त्या अगोदर अर्धा तास मी मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं. इकडे तेल, मी जो कांदा तळून घेतला होता तेच तेल मी इथे वापरलेलं आहे. त्यामध्ये 2 तेजपत्त्याची पाने घातलेली आहेत. हां, पण इथे एक मात्र लक्षात ठेवा, तेल जे आहे ते छान कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे. मस्त चिकनला फोडणी बसली पाहिजे. तर पहा, तेल किती छान मी इथे मस्त गरम करून घेतलं होतं, एकदम कडकडीत. त्यानंतरच चिकन तेलामध्ये टाकून चिकनला चांगलं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये. चांगलं 4 ते 5 मिनिटे मस्त सगळं बाजूंनी सारखंच परतून घ्यायचं. साधारणतः 5 ते 7 मिनिटे लागू द्या, पण चिकनला चांगलं तेलामध्ये छान परतून घ्या, म्हणजे त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो. त्यानंतर 10 मिनिटे हाय फ्लेमवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं चिकनला. तर पहा, 10 मिनिटे मी झाकून ठेवलं होतं, आणि त्यानंतर पाहू शकता चिकनला किती पाणी सुटलेलं आहे. आणि यामध्ये मी अजूनही एकही पाण्याचा थेंब टाकलेला नाही आहे. चिकनचं सुटलेलंच पाणी आहे, आणि त्यामध्येच ही ग्रेव्ही तयार होते. जर तुम्हाला पातळ हवं असेल, थोडंसं लिक्विडली, तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. पण मी इथे अजूनही एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही, आणि त्यामध्येच आपलं चिकन जे आहे ते शिजून तयार होतं, पाण्याचा बिलकुल वापर न करता. तर पाहू शकता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत मला शिजवत असताना चिकनला. तर चिकन तुटत आहे, म्हणजे चिकन 70-80% तर शिजलेलं आहे. तरी पण आणखी थोडंसं सॉफ्ट शिजण्यासाठी मी 10 मिनिटे याला झाकण ठेवून आणखी थोडा वेळ शिजवून घेते, म्हणजे चिकन जे आहे ते चांगलं सॉफ्ट होईल. तर पहा, ग्रेव्ही तर किती मस्त झालेली आहे, आणि खूप छान तर्री सुटलेली आहे. इतकं सुंदर हे चिकन बनतं ना, की तुम्ही हॉटेलमध्ये जाणंच विसरून जाल. सारखंच तुम्ही याचं चिकन घरी बनवून खाल. आणि कशासाठी जायचं आहे हॉटेलमध्ये, घरी इतकं छान बनवता येते, मी आहे ना तुम्हाला सांगायला. तर अशा पद्धतीने बनवा आणि घरीच खा. तर पहा, चिकनला पुन्हा मी झाकून ठेवते, आणि पुन्हा 10 ते 15 मिनटं वाफेवरती निवांत स्लो फ्लेमवर शिजू द्यायचं. अजिबात गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करायची नाही. फक्त स्टार्टिंगचे 10 मिनिटे आपण परतत असतो तोपर्यंतच गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. त्यानंतर स्लो फ्लेमवरच हे चिकन आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. अगदी सॉफ्ट मस्त शिजतं. अजिबात पाण्याचा वापर न करता, एकही थेंब पाणी न वापरता. त्यानंतर यामध्ये थोडीशी पुदिना आणि कोथिंबीर
चिरून टाकायची, गॅस बंद करायचा, झाकून ठेवायचं. त्यानंतर पहा इतकं सुंदर चिकन आपलं इथे तयार झालेलं आहे. मी गॅसही बंद केलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही चिकन ग्रेव्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.